नमस्कार मित्रांनो, आफ्टर मॅरेज एक प्रेमकथा भाग 67 मध्ये आपण पाहणार आहे. बरं ऐक म्हणत दियाने बोलायला सुरुवात केली. सर्व देशमुख इंडस्ट्रीत मला नुसताच जॉब लागला होता. सगळे सिनियर मला समजून घेत होते, काम समजावत होते आणि मी पण छान सगळं समजून घेत होते. एक दिवस असं संपूर्ण ऑफिस डेकोरेट केलं होतं आणि त्याचं कारण होतं श्रीधरराव देशमुखांचा प्रदेशात शिकायला गेलेला मुलगा परत येणार होता. त्याचं कौतुक ऑफिसच्या सिनियर स्टाफच्या तोंडून ऐकून मला त्याला पाहण्याची खूप उत्सुकता लागली होती. आणि अशीच धमाकेदार प्रवीणची ऑफिसमध्ये एंट्री झाली. त्याला पाहिलं आणि मी पाहतच राहिले. त्या दिवशी तो कसला हँडसम दिसत होता. सगळ्यांच्याच नजरा त्याच्यावर स्थिरवल्या होत्या. मी तर त्याला पाहताच क्षणीच त्याच्या स्वप्नात हरून गेले होते. आणि अशी मी एकटी नव्हते तर ऑफिसमधल्या बऱ्याच मुली त्याच्या स्वप्नात पाहत होत्या, पण तो मात्र कोणालाच भाव देत नव्हता. काही दिवसांनी तो खूप घमेंडी मुलगा आहे असा माझा समज झाला. तरीही त्याला पाहायला, त्याच्याशी बोलायला माझा जीव झुरत होता. एक दिवस नवीन जॉईन झालेल्या आम्हा सगळ्यांना सरांनी प्रेझेंटेशन बनवायला सांगितलं आणि ज्याचं प्रेझेंटेशन उत्तम होईल त्याचं प्रमोशन होत सगळ्यांचे प्रेझेंटेशनच्या तयारीला लागले. 8 दिवसाचा कालावधी होता. मी पण मन लावून प्रेझेंटेशन बनवलं. त्यानंतर सगळ्यांनी आपापलं प्रेझेंटेशन एक्सप्लेन केलं. मी पण माझं प्रेझेंटेशन सर्वांसमोर एक्सप्लेन केलं. त्यानंतर त्यातल्या 4 जणांचं प्रमोशन झालं. मी पण त्यात होते. मी खूप खुश झाले होते. माझ्या डिपार्टमेंटचे हेड प्रवीण सर होते. त्यानंतर एक दिवस मला त्यांच्यासोबत एका मीटिंगला जायचं होतं. प्रवीण सरांसोबत मीटिंगला जायचं आहे हे ऐकून मी तर हवेतच होते. मी छान तयार होऊन त्या दिवशी ऑफिसला आले होते. त्यांच्या कारमध्ये त्याच्या बाजूच्या सीटवर बसायला मिळालं हे मोठं भाग्य होतं माझ्यासाठी. मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते, मात्र माझ्याकडे फारसं लक्ष नव्हतं. हे पाहून मी मुद्दामून त्याला फनी किस्से सांगून त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते. नंतर थोड्या वेळाने तो पण माझ्याशी छान मित्राप्रमाणे बोलत होता. त्यानंतर बराच वेळ मी त्यांच्यासोबत मीटिंगला जायचे. आमच्यात छान मैत्री झाली होती. काम कसं करायचं किंवा क्लायंटसोबत बोलताना कॉन्फिडन्स हवा, उत्तम प्रेझेंटेशन कसं बनवायचं, ते एक्सप्लेन करताना कसं बोलायचं, अशा बऱ्याच ट्रिक तो मला समजवायचा. त्याच्यासोबत राहून अजून एक गोष्ट समजली ती म्हणजे खूप हेल्पफुल नेचर आहे त्याचं. तो एवढा मोठा कंपनीचा मालक आणि मी एक सामान्य एम्प्लॉई, तरीही तो एखाद्या मित्राप्रमाणे मला नेहमी ट्रीट करायचा. त्याच्या वागण्यातला मला कधीच कसलाच भेदभाव जाणवत नव्हता. आणि कदाचित त्यामुळेच मला वाटलं की मी जर माझ्या मनातल्या भावना याला सांगितल्या तर तो ॲक्सेप्ट करेल. पण त्याच्या मनात माझ्याबद्दल तशा काही भावना नसतील हा एक प्रश्नच होताच. आणि त्याच एक दिवस माझ्या आईची तब्येत बिघडली. एका रात्री तिला अचानक अस्थमाचा त्रास व्हायला लागला. आईची अवस्था पाहून मला काय करावं ते सुचत नव्हतं. आणि त्यात येथे जवळपास आमचं कोणी नातेवाईक पण नाही. मी मागच्या पुढचा विचार न करता अर्ध्या रात्री प्रवीणला फोन लावून आईच्या तब्येतीबद्दल सांगितले. पुढच्या 15-20 मिनिटात त्याची कार आमच्या चाळीत येऊन पोहोचली. त्यानेच आईला गाडीत नेऊन ठेवलं. त्यानंतर पुढच्या 10 मिनिटातच आम्ही हॉस्पिटल मध्ये पोहोचलो. त्याच्या ओळखीने आईवर पटकन उपचार करण्यात आले. सगळी व्यवस्थित होईपर्यंत म्हणजे जवळजवळ सकाळी 6 वाजेपर्यंत तो माझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये होता. त्यानंतर डॉक्टरांना भेटून त्यांना सर्व समजावून मला काळजी घे म्हणून सांगून तो घरी गेला. दुसऱ्या दिवशी पण त्याच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून आईच्या तब्येतीची चौकशी करायला हॉस्पिटलला आला. 4 दिवसांनी आईला घरी सोडलं. त्यानंतर एक दिवस तो आईच्या तब्येतीची चौकशी करायला घरी आला होता. त्याने केलेली मदत पाहून मला उगाच वाटलं की याच्या मनात पण माझ्याविषयी फिलिंग असतील ज्या त्याच्याविषयी माझ्या मनात होत्या. त्यानंतर आई बरी झाल्यानंतर मी पुन्हा पूर्वीप्रमाणे ऑफिसला जायला लागले. पुन्हा त्याच्यासोबत मीटिंगला वगैरे जाणं व्हायचं. मी माझ्या मनातल्या फिलिंग बोलण्याचा बऱ्याचदा प्रयत्न करायचे,
पण पुन्हा माझं मन मलाच ते बोलण्यापासून रोखत होतं. कारण त्याची आणि माझी छान मैत्री होती. मित्र म्हणून तो खूप छान होता. बाहेर आल्यावर मी त्याला एकेरी नावाने बोलायचे, म्हणजे त्यानेच तसं सांगितलं होतं. माझ्या मनातल्या फिलिंग बोलून मला एक छान मित्र बनवायचा नव्हता. एक दिवस तो आणि मी एक मीटिंगसाठी बाहेर गेलो होतो. बराच वेळ झाला तरी समोरचे क्लायंट्स आले नव्हते. त्याला आता माझी काळजी वाटत होती, कारण त्याला वाटत होतं की त्याच्यामुळे मला घरी जायला लेट होणार. त्याच्या बोलण्यातून ते मला जाणवत होतं. येथे पण मी गैरसमज करून घेतला. मला वाटलं की हा माझी एवढी केअर करतो म्हणजे नक्कीच त्याच्या मनात माझ्याविषयी प्रेम असणार. आता मौका पाहून त्याला विचारायलाच मी मनाशी पक्क केलं. तेवढ्यात क्लायंट आले. मीटिंग बराच वेळ चालू होती. तेथून निघायला आम्हाला बराच वेळ झाला होता. नंतर त्याला आठवलं, या सगळ्या गोंधळात आम्ही दोघे पण जेवलो नाहीत. म्हणून त्याने एका रेस्टॉरंटसमोर कार पार्क केली आणि आम्ही जेवायला गेलो. मला तर स्वप्नात असल्यासारखं वाटत होतं. त्याच्यासोबत बोलण्यासाठी ऑफिसमधल्या इतर मुली मरत होत्या आणि आज मी याच्यासोबत डिनर करत होते. मी स्वतःला खूप लकी समजत होते. तेथून बाहेर निघून आम्ही कारजवळ येत होतो की समोरून 4-5 गुंड टाईपची मुलं आली. मी त्या दिवशी प्रवीणचं माझ्याकडे लक्ष जावं म्हणून शॉर्ट ड्रेस घातला होता आणि मला तशा कपड्यात पाहून ती मुलं माझ्यावर फालतू कमेंट करू लागली. प्रवीणने एक वेळ त्यांना समजवलं आणि त्याचं जॅकेट काढून मला घालायला दिलं. मी तर समोरच्या प्रसंगाचं गांभीर्य विसरून त्याने दिलेलं त्याचं जॅकेट घालत होते. ते घालताना माझी नजर समोर रोमॅन्टिक मूव्हीचा सीन आला. ती मुलं अजून एक कमेंट करत होती आणि मी मात्र प्रवीणच्या स्वप्नात हरवले होते. त्याने पुन्हा एकदा त्या मुलांना समजवलं आणि जायला सांगितलं. आम्ही गाडीच्या दिशेने जायला निघालो. पण त्या मुलांना बोलायला जास्त चेव आला होता. ती मुलं अगदी माझ्याजवळ येऊन फालतू कमेंट करू लागली. हे पाहून आता मात्र त्याचा पारा चढला. त्याचे डोळे रागाने लाल झाले होते. त्याने एकाची कॉलर पकडून त्याला चांगला जोरदार पंच मारला. तर दुसरा समोर आला तर त्याला मात्र त्याने एका चांगल्या फोडून काढला. तो तिकडे त्या मुलांना तुडवत होता आणि मला मात्र ते पाहून खूप भारी वाटत होतं. त्यानंतर एक एक करून त्या मुलांनी पळ काढला. तो समोरून माझ्या दिशेने येत होता आणि मी मात्र भान हरपून त्याच्याकडे पाहत होती. स्वीटी पण भान हरपून दियाचं बोलणं ऐकत होती. अचानक काय झालं माझ्या मनाला समजलं नाही. कशाचाच विचार न करता आय लव्ह यू प्रवीण म्हणत मी त्याला मिठी मारली. क्षणात त्याने मला स्वतःपासून दूर केलं. काय झालं प्रवीण? मी त्याच्या डोळ्यात पाहत अडखळत त्याला विचारलं. चल गाडीत बस, तुला तुझ्या घरी सोडून मला माझ्या घरी जायचं आहे, तो दुसरीकडे पाहत म्हणाला. प्रवीण, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी तुला पहिल्या दिवशी पाहिलं त्या दिवसापासून तू मला आवडतोस. एवढा दिवस मी माझ्या मनात दाबून ठेवलेल्या भावना अचानक त्याच्यासमोर व्यक्त झाल्या. सॉरी दिया, पण मी कधी त्या नजरेने तुझ्याकडे पाहिलं नाही. मला माफ कर, तो निर्विकारपणे म्हणाला. तुला दुसरी कोणी आवडते का? मी तुझ्या मनातली सल बोलून दाखवली. नाही, फक्त एवढं उत्तर समोरून त्याने दिलं. मी तुझ्या स्टेटसची नाही म्हणून मला नाही म्हणतोस का? शेवटी मी काही वेळाने न राहून म्हणाले. हे बघ दिया, मी हे स्टेटस वगैरे असल्या गोष्टीचा विचार करणारा मुलगा नाही. हे तुला पण आतापर्यंत माझ्यासोबत राहून समजलं असेलच. पण माझे आई बाबा जी मुलगी माझ्यासाठी निवडतील तिच्याशीच मी लग्न करेन. मग त्यांनी अगदी तुला जरी माझ्यासाठी निवडलं तरी तुझ्याशी पण मी लग्न करेन, तो म्हणाला. तुझ्यावर विश्वास नाही का? मी स्वतःपेक्षा जास्त आईबाबावर आहे, कारण मी आज जो काही आहे ते माझ्या आईबाबांमुळे, तो म्हणाला. आई वडिलांवर सगळे प्रेम करत असतात. पुढे जाऊन आई बाबांनी निवडलेली व्यक्ती जर आपल्याला आवडली नाही तर मला माहिती नाही मी कशी त्या दिवशी त्याच्यापुढे एवढं सगळं बोलले. माझे आई बाबा माझ्यासाठी जिची निवड करतील ती माझ्यासाठी बेस्ट असणार. माझा विश्वास आहे त्यांच्यावर.
तो ठामपणे म्हणाला. त्यानंतर मात्र मी त्याच्यापुढे काही बोलू शकले नाही. थोड्या वेळाने तो म्हणाला, तू सुद्धा तुझ्या आईवर विश्वास ठेव, कारण आपले पालक आपल्यासाठी सगळेच बेस्ट निवडतात आणि जी व्यक्ती आईवडिलांच्या शब्दाला मान देते तेच व्यक्ती पुढे जाऊन आपल्या जोडीदाराच्या शब्दाला मान देते. तो हे बोलला आणि कार स्टार्ट केली. खूप कमी शब्दात त्याने मला त्यावेळी समजवलं होते. एवढ्या मोठ्या बिझनेसमॅनचा एकुलता एक मुलगा, त्याला काय कमी होतं? त्याच्या मनात आलं असतं तर त्यावेळी अर्धरात्री तो चालून आलेल्या संधीचा फायदा घेऊ शकला असता. पण उलट त्याने मला समजवलं. तो चुपचाप कार ड्राईव्ह करत होता आणि मी खोल विचारात बुडले होते. खरंच त्याच्या बोलण्याने माझ्या मनावर परिणाम झाला होता. त्याने माझ्या घराजवळ गाडी थांबवली. मी उतरून जायला निघाले तसा त्याने दिया म्हणून पाठीमागून मला आवाज दिला. मी माघारी वळले. उगाच वेळा मनाला वेडी आस वाटली. दिया, तू खूप चांगली मुलगी आहेस. त्या सोबतच सरदेशमुख इंडस्ट्रीची एक चांगली एम्प्लॉई आहेस. तुझ्या भावनांचा मी आदर करतो, पण आता तुला एवढंच सांगतो, प्लीज स्वतःला सावर त्रास करून घेऊ नकोस. एवढं बोलून तो निघून गेला. त्याने बोललेले एक एक शब्द काळजात अजूनही घर करून आहेत. त्याच्याबद्दलचा आदर युक्त प्रेमाचा कायम मनाचा एक कोपरा दरवळत राहील. बोलता बोलता दियाचे डोळे पाणावले. पण त्याच्या तेव्हाच्या बोलण्याचा आज मला प्रत्यय आला. दिया स्वतःला सावरत एक दीर्घ सुस्कारा टाकत म्हणाली, म्हणजे? स्वीटी म्हणाली. मगाशी त्याची वहिनी सायली तिच्या मैत्रिणीला सांगत होती तेव्हा तिचं बोलणं माझ्या कानावर आलं, म्हणून मी थोडं जवळ जाऊन त्या दोघींचं बोलणं ऐकलं. स्वीटी, अगं, प्रवीण सरांच्या लग्नात खूप मोठा गोंधळ झाला होता. त्यांचं ज्या मुलीशी लग्न ठरलं होतं ती मुलगी ऐन लग्नाच्या वेळी गायब झाली. ही गोष्ट त्यांचे बाबा सोडून इतर घरातल्या कोणालाच माहिती नव्हती. म्हणजे त्याला स्वतःला पण हे माहिती नव्हतं. ऐनवेळी त्याच्या होणाऱ्या बायकोची मैत्रीण योगिताला लग्नाला उभं केलं आणि ती योगिता पण त्या आपल्याप्रमाणेच हे सर्वसामान्य घरातून आलेली मुलगी आहे. काय? स्वीटी पण हे सगळं ऐकून शॉक झाली. म्हणजे त्याने लग्नाआधी योगिताला पाहिलं पण नव्हतं? स्वीटी चकित होऊन म्हणाली. अगं, पाहिलं नव्हतं म्हणून काय विचारतेस? त्यांचं लग्न लागल्यानंतर त्याला समजलं की आपलं दुसऱ्या तरी मुलीशी लग्न लागलंय आणि आज पाहिलं ना, दोघे पण एकमेकांसोबत किती खुश होते. स्वीटी, अगं, बाबांच्या शब्दावर विश्वास ठेवून त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा मान ठेवणे खूप सोपं असतं, पण त्या सोबतच खुश राहणं तेवढं सोपं नसतं. त्या अनोळखी मुलीशी लग्न होऊन तो आज किती खुश होता आणि ती पण. दिया विचार करत समोर पाहत म्हणाली. स्वीटी, तू परवा योगिताला विनाकारण बोललीस. उद्या तिची माफी माग आणि प्रवीणचे विचार मनातून काढून टाक. दियाने स्वीटीला समजावले. दिया, तू बरोबर बोलतेस. मी उद्याच तिची माफी मागते आणि त्याचे विचार पण मी केव्हा मनातून काढून टाकलेत. पण त्याच्या बाबतीत हे सर्व ऐकून त्याच्याविषयी मनात एक वेगळाच आदर निर्माण झाला गं. आजकाल आई वडिलांच्या शब्दाला मान देऊन आयुष्यभर निर्णय त्याच्यावर सोपवणारी मुले कुठे पाहायला मिळतात. खरंच ग्रेट आहेस. प्रवीण सर आणि योगिता तर खरंच खूप लकी आहेत. तिला प्रवीणसारखा नवरा मिळाला. स्वीटी म्हणाली. आता ऐकलंस ना, झोप आता, दिया म्हणाली. दिया गुड नाईट बोलून स्वीटी झोपून गेली आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये काय होईल ते नक्की बघा.